नमस्कार विद्यार्थी मित्र, कशा आहात आपण? आज आपल्या एम्प्लॉयबिलिटीच्या या दुसऱ्या धड्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. याआधीचा आपण व्हिडिओ बघितलाच असेल. एम्प्लॉयबिलिटीमध्ये कुठले कुठले चॅप्टर्स आपल्याला आहे, त्याचं काय वेटेज आहे, त्यानंतर तिचे एक्झाम्स वगैरे या एम्प्लॉयबिलिटीच्या या संदर्भात संपूर्ण आपण विवेचन त्यामध्ये केलेलं आहे. जर नसन बघितला असेल आपण तर तो व्हिडिओ बघून घ्यावा. आज आपण यामध्ये जो फर्स्ट सेमिस्टरला जे आपले जे 3 चॅप्टर्स असतात, 3 धडे जे आहेत आपले, एक कम्युनिकेशन, त्यानंतर इंग्लिश लिटरसी आणि कम्प्युटर लिटरसी, यापैकी आपण आज एक अत्यंत सोपा असा हा आपला धडा आहे. कम्प्युटर लिटरसी आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्व आपण कम्प्युटरवर काम केलेलं आहे. MSc बऱ्याच विद्यार्थ्यांचे आलेले आहे. तर आपण सर्वात प्रथम कम्प्युटर लिटरसी या चॅप्टरबद्दल आपण आज बघणार आहोत. तर मित्र हो, हे जे मॉड्यूल 2 आहे कम्प्युटर किंवा IT लिटरसी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची लिटरसी. आता लिटरसी म्हणजे काय? साक्षरता. पूर्वी जे आपण साक्षर म्हणायचो, पूर्वी ज्या व्यक्तीला लिहिता वाचता यायचं त्याला आपण साक्षर म्हणायचो. परंतु आता साक्षरतेची व्याख्या बदललेली आहे. आता ही साक्षरता एक IT लिटरसी किंवा कम्प्युटर लिटरसी हा एक प्रकार आता यामध्ये आलेला आहे. तर आपण बघूया. यामध्ये अतिशय सोपा हा चॅप्टर आहे. आपण सर्व या 10वीपर्यंत आपण ITचे लेक्चर्स आपण झालेले आहेत, किंवा कम्प्युटरचे कोर्सेस केलेले असेल, किंवा MSc IT वगैरे यासारखे कोर्सेस आपण केलेले असेल. तर आता याच्यामध्ये अतिशय छोटे छोटे प्रश्न आपल्याला MCQs येतात त्याच्यामध्ये. जसे इनपुट डिव्हाइस काय आहे, आउटपुट डिव्हाइस काय आहे, किंवा डिव्हाइसचे नावं दिलेले असतात. हे इनपुट आहे का आउटपुट डिव्हाइस आहे हे ओळखायचं, असे काही क्वेश्चन्स येतात. तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्स काय काय आपल्याला आता जो आपला पहिला जो यामधला जो धडा आहे आपला IT लिटरसीमधला जो धडा आहे, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर अँड इट्स ॲप्लिकेशन, हार्डवेअर अँड पेरिफेरल. आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय? ॲट द एंड ऑफ दिस लेसन डिस्क्राईब द व्हेरियस कंपोनंट ऑफ कम्प्युटर. त्यानंतर म्हणजे तुम्हाला वेगवेगळे कम्प्युटर्स ओळखता येईल. डिस्क्राईब द हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड पेरिफेरल्स. त्यानंतर डिस्क्राईब द ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर. त्यानंतर एक्सप्लेन हाऊ टू कनेक्ट ॲसेसरीज टू कम्प्युटर, स्विच अँड शटडाऊन कम्प्युटर. हे अगदी प्राथमिक जे आहे तुम्हाला कम्प्युटरचं याच्यात नॉलेज दिलेलं आहे. तर आपण मागच्या याच्यामध्ये शिकलोच आहे की जे आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल जो हा चॅप्टर आपण जो विषय आपण या ITला आपल्याला आहे, तर त्याचा उद्देशच तो आहे की तुमच्या टेक्निकल नॉलेजच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या कंपन्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स लागतात, सॉफ्ट स्किल्स लागतात, ते सगळे कंटेंट्स एकत्र करून हा विषय बनवलेला आहे. तर हे कम्प्युटरच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला जी प्राथमिक माहिती, ॲप्लिकेशन्स वगैरे यामध्ये मिळणार आहेत. तर आता कम्प्युटर काय आहे? इट इज अन इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल डिव्हाइस यूज्ड टू प्रोसेस डाटा, कन्व्हर्टिंग डाटा इंटू इन्फॉर्मेशन दॅट इज युजफुल टू पीपल. म्हणजे हे एक असं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, डिजिटल डिव्हाइस आहे की तो काय करतो की आपण जो दिलेला डाटा असतो त्या डाटावर प्रोसेस करतो, त्याचं कन्व्हर्शन करतो आणि तो इन्फॉर्मेशनमध्ये बदलतो. आपल्याला जशी पाहिजे तशी इन्फॉर्मेशन, जी यूजफुल इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला युजरला देतात. आता कम्प्युटर सिस्टीममध्ये काय काय असतं? एक तुम्हाला माहिती आहे जनरली हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर असं दोन्ही मिळून हे कम्प्युटर्स बनतं. आता इथे एक तुम्हाला फिगर दाखवलेली बघा. या फिगरमध्ये याच्यामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला की कम्प्युटरचा एक साधारणतः एक लेआउट दाखवलेला आहे. ह्यामध्ये ब्ल्यूमध्ये तुम्हाला मेमरी दाखवलेली आहे,
आता ही इनपुट डिव्हाइस म्हणजे कम्प्युटर काय करतं, बेसिक याचं काम काय आहे की आपण जो डाटा कम्प्युटरला फीड करतो, जो कम्प्युटरला आपण देतो, तर त्या डाटावर प्रोसेस करतो तो. आता हे बघा, हे इनपुट डिव्हाइसद्वारे आपण हा डाटा कम्प्युटरला देतो. जसे इनपुट डिव्हाइसेस म्हणजे आपण कीबोर्डचा वापर करतो किंवा माईकचा वापर करतो. तर हे इनपुट डिव्हाइसद्वारे आपण डाटा फीड करतो. आता ही एक मेमरी आहे आणि मेमरीनंतर हा CPU जो आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याला ह्या मेमरीकडनं हा डाटा जातो. इथे AU युनिट आणि कंट्रोल युनिट असे दोन आहे, याच्या थ्रू CPUला डाटा जातो आणि पुन्हा मेमरी थ्रू पुन्हा आउटपुट डिव्हाइसला हा प्रोसेस होऊन येतो. आणि ह्या मेमरी थ्रू पुन्हा जर आपल्याला स्टोरेज करायचा असेल डाटा, तर हा स्टोरेजला जातो. आता याच्यामध्ये आपल्याला याची जी इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सायकल सांगितलेली आहे, इट इज द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स इन प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन विच इन्क्लूड्स इनपुट, प्रोसेसिंग, स्टोरेज अँड आउटपुट. ही सायकल आपण आता इथं बघितलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर इनपुट काय आहे की डाटा एंटरिंग डाटा इनटू द कम्प्युटर, हे इनपुट झालं. त्यानंतर प्रोसेसिंग काय आहे की परफॉर्मिंग द ऑपरेशन ऑन द डाटा, जो आपण डाटा दिलेला आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करणे, आणि ऑपरेशन करणे, ते म्हणजे प्रोसेसिंग. परफॉर्मिंग द ऑपरेशन ऑन द डाटा म्हणजे समजा आपण आपल्या ITच्या सर्व विद्यार्थ्याची यादी आणि त्यांना पडलेले मार्क्स आपण एंट्री केले कम्प्युटरमध्ये, तर हे झालं इनपुट. आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे की ज्याला हायेस्ट मार्क कोणाला आहे किंवा त्याचा रिझल्ट ॲटोमॅटिक मला पास नापास असा रिझल्ट आलेला पाहिजे, तर त्या डाटावर ऑपरेशन होऊन त्याची प्रोसेसिंग होते आणि मग आपल्याला आउटपुटमध्ये हा रिझल्ट येतो की नेमका आपण जो डाटा मार्क्स जे भरलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला रिझल्ट येतो. आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट आपण त्याच्यात आउटपुटमध्ये घेऊ शकतो त्याचं प्रोग्रामिंग करून. त्यानंतर स्टोरेज, जर आपल्याला हे सेव्ह ठेवायचं असेल, आपण जो डाटा जो आपण भरलेला आहे तो जर सेव्ह ठेवायचा असेल, तर ह्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये हा स्टोअर होतो. म्हणजे त्या स्टोरेजमध्ये सेविंग द डाटा प्रोग्राम और आउटपुट, जे आउटपुट आलेलं ते सुद्धा आपण आपल्या ह्या स्टोरेजमध्ये ठेवू शकतो, कारण फ्युचर यूजसाठी. ओके. आता याच्यामध्ये कंपोनंट्स ऑफ कॉम्प्युटर्स, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले इनपुट डिव्हाइसेस दाखवलेले इथे. हे आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत इनपुट डिव्हाइसेस. तर हा माऊस तुम्ही बघितलेला आहे कम्प्युटरला. माऊस हा सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. आपण त्याला क्लिक करतो म्हणजे त्याला पॉईंट करतो आपण. त्यानंतर हा कीबोर्ड आहे. कीबोर्डसुद्धा इनपुट डिव्हाइस आहे. हा जॉयस्टिक आपण गेमसाठी वापरतो, जास्त यूज होत नाही, परंतु गेमिंगसाठी हा जास्त वापरला जातो. त्यानंतर हा डिजिटल कॅमेरा तुम्ही बघितलेला असेल, हे सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे. ज्यावेळेस आपण फोटो काढतो आणि केबलने आपण कम्प्युटरला जोडतो, तर या कॅमेऱ्यामधले फोटो आपण इनपुट करतो कम्प्युटरला. त्यानंतर हा बारकोड रीडर आहे. हा सुद्धा कम्प्युटरला जोडलेला असतो. तुम्ही मॉल्समध्ये जर गेला तर मॉलमध्ये आपण जी वस्तू घेतलेली असते त्याच्यावर बारकोड असतात. त्या बारकोडमध्ये जो नंबर वगैरे जी डिटेल्स माहिती असते ती जर टाईप करायला खूप वेळ लागतो समजा आपल्याला, परंतु हा जर बारकोड रीडर घेतला तर हा बारकोड रीडर त्या वस्तूवर ठेवला की त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्या कम्प्युटरवर आपल्या बिलावर येते. 1-2 मिनटामध्ये त्या वस्तूची किंमत, त्याचं नाव, ते सगळं आपल्याला त्या बिलावर प्रिंट येतं. म्हणजे आपण जर खूप साऱ्या मोठ्या वस्तू आपण त्या याच्यामध्ये कॅरी करतो आणि ज्यावेळेस आपण बिल बनवायला जातो आपण काउंटरवर, तर बिल बनवताना हे बारकोड रीडर एक 5-6 मिनटामध्ये तेवढ्या वस्तूचं स्कॅन करून तो सगळं आपल्याला बिल रेडी होतं. तर असं हे इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर स्कॅनर तुम्ही बघितलेलं असेल.
हे स्कॅनर बघितलेलं असेल आपण. स्कॅनर काय करतं, एखादी आपण इमेज आहे किंवा एखादा आपला पेपर आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून स्कॅन करून कॉम्प्युटरला त्याची इमेज तयार होते जशीच्या तशी, झेरॉक्ससारखी. आता याच्यामध्ये कलरसुद्धा स्कॅनर निघालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर आहेत. तर हे स्कॅनरसुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. तुम्हाला परीक्षेला येतात यातले काही एखादे नावं येतात की स्कॅनर, बारकोड रीडर, हे कोणते डिव्हाइस आहे, इनपुट आहे आउटपुट आहे. आणि त्यावेळेस आपल्याला थोडी जम्बलिंग होते, इनपुट आहे का आउटपुट आहे. परंतु आपण जर ॲप्लिकेशन याचं केलेलं असेल किंवा बघितलेलं असेल तर मात्र आपण खात्रीलायक त्याचं उत्तर देऊ शकतो. त्यानंतर माईक. हा माईक सर्वांना माहिती आहे. आपण ज्यावेळेस याच्यातून बोलतो किंवा गाणे गातो तर हा डायरेक्टली इनपुट होतो आपल्या कम्प्युटरला. आता या माऊसबद्दल आपण माहिती घेऊया. आपण बघितलं आता जे इनपुट डिव्हाइस कीबोर्ड, माऊस, डिजिटल कॅमेरा, स्कॅनर, माईक, बारकोड रीडर, जॉयस्टिक ही इनपुट डिव्हाइस आपण बघितले. आता कीबोर्ड, तुम्ही कीबोर्ड बघितलेला आहे, कम्प्युटर बघितला म्हणजे कीबोर्ड बघितलेला आहे. याच्यावर तुम्ही जर बघितलं कीबोर्ड्सवर तर वेगवेगळ्या कीज असतात, 100 कीज असतात, अबाउट 100 कीज आहेत दिले. स्टँडर्ड कम्प्युटर कीबोर्ड हॅज अबाउट 100 कीज. मोस्ट कीबोर्ड यूज द QWERTY layout फॉर जे QWERTY layout. इथं बघितलं तुम्ही QWERTY layout म्हणजे इथे QRT आणि Y असं एक QWERTY layout आपण हे जनरली आपण वापरतो. त्यानंतर माऊस, या पद्धतीचा हा माऊस तुम्हाला दाखवलेला आहे इथे. तर हा माऊसचा उपयोग काय होतो, आपण माऊस बऱ्याचदा वापरतो, कम्प्युटर वापरतो, परंतु आपल्याला लिहिताना नेमकं एक्झॅक्ट सांगता येत नाही की माऊसचा उपयोग काय होतो. तर याच्यामध्ये दिलेलं आहे बघा तुम्हाला 5 टेक्निक्स दिलेले कशासाठी वापरतो माऊस. पॉइंटिंग. आता मी हे तुम्हाला हा पॉईंट करतो आहे तर हे पॉइंटिंग हा माऊस वापरतो. म्हणजे मूव दी माऊस टू मूव दी ऑन स्क्रीन पॉइंटर, जे स्क्रीनवर पॉइंटर असतं त्याला मूव्ह करण्यासाठी आपण हा माऊस वापरतो. त्याच्यानंतर क्लिकिंग, प्रेस, रिलीज द लेफ्ट माऊस लेफ्ट बटन वन्स, क्लिकिंगसाठी वापरतो आपण. जर एखाद्या ठिकाणी क्लिक करायचं असेल तर एकदा आपण लेफ्ट बटन जर दाबलं तर तो तिथं क्लिक होतं. त्यानंतर डबल क्लिकिंग केल्यानंतर सुद्धा त्याचं काही फंक्शन्स वेगळं येतं. प्रेस अँड रिलीज द लेफ्ट माऊस ट्वाईस. त्यानंतर ड्रॅगिंग, एखाद्या आता ड्रॅग करायचा आपल्याला. आता हा मी तुम्हाला धडा शिकवतो आहे, याला आपल्याला ड्रॅग करायचं आहे. हे ड्रॅगिंगसाठी आपण असा माऊस वापरतो, हे ड्रॅगिंग. त्यानंतर राईट क्लिक केल्यानंतर सुद्धा आपण याच्यामध्ये काही फंक्शन्स याच्यामध्ये वेगवेगळे येतात, याच्यासाठी सुद्धा आपण हा माऊस वापरतो. म्हणजे माऊस इज द पॉइंटिंग डिव्हाइस. यू यूज इट टू मूव ए ग्राफिकल पॉइंटर ऑन स्क्रीन. एक ग्राफिकल पॉइंटर दिलेलं असतं, त्याला आपल्याला मूव्ह करायला मोस्ट ऑफ त्याचा उपयोग होतो. त्यानंतर आपल्याला डबल त्याचं क्लिकिंग करून त्या एखाद्या कमांडवर क्लिक करता येतं, क्लिकिंग किंवा डबल क्लिकिंग, त्याला ड्रॅगिंग, राईट क्लिकिंग करून आणखी काही आपल्याला त्याचे वापर करता येतो. आता आउटपुट डिव्हायसेस. आउटपुट डिव्हायसेस काय आहे की प्रिंटर, स्कॅनर्स, फॅक्स मशीन्स. प्रिंटर्स आर द आउटपुट डिव्हाइस that create hard copies of computer files. Other all-in-one type of printers are designed to provide multiple services such as printing, fax, copier function. आता हे आउटपुट डिव्हाइस इथे दाखवलेले बघा तुम्हाला. हे आपल्याला माहिती आहे मॉनिटर, कम्प्युटरचं जे आपल्याला आहे स्क्रीन जो दिसतो मॉनिटर. त्यानंतर प्रोजेक्टर, तुम्ही वर्गामध्ये आपल्या प्रोजेक्टर लावलेला आहे तो बघितला, हे सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. कम्प्युटरचा जसं मॉनिटरला आपल्याला आउटपुट मिळतं तसं ह्या प्रोजेक्टरला सुद्धा आउटपुट मिळतं. त्यानंतर स्पीकरमध्ये आपल्याला साऊंड्सच्या रूपाने आउटपुट मिळतं. यानंतर इथं हे प्लॉटर दाखवलेलं आहे बघा, हे प्लॉटरसुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे.
प्लॉटर आणि प्रिंटरचं फंक्शन सारखंच आहे, फक्त प्लॉटरमध्ये आपल्याला मोठ्या साईजच्या पेपरवर प्रिंट काढता येते. ड्राफ्ट्समन मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी याचा वापर जास्त होतो आपल्याला. बाकी बरेच फार कमी वापरलं जातं प्लॉटर. त्यानंतर प्रिंटर आपण सर्वांनी बघितलेलं आहे. हे सुद्धा एक आउटपुट डिव्हाइस आहे. स्पीकर्स अँड हेडफोन्स आर आउटपुट डिव्हाइस फॉर ऑडिओ सिग्नल्स. स्पीकर आणि हेडफोन हे आउटपुट डिव्हाइस आहे ऑडिओ सिग्नलसाठी. मोस्ट कॉम्प्युटर्स हॅव ऑडिओ सपोर्ट. दे आर इंटिग्रेटेड इन टू मदरबोर्ड ऑन ॲडॉप्टर कार्ड. त्यानंतर हे आपल्याला दाखवलेलं आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजे मॉनिटर स्क्रीन, हे आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर प्रिंटर प्लॉटर आउटपुट डिव्हाइस आहे. मल्टीमीडिया प्रोजेक्टर आपण बघितलं ते सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर स्पीकरसुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. आता प्रिंटरचे प्रकार आहेत. इम्पॅक्ट प्रिंटर्स आहे, त्याच्यामध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे. आता त्याचा वापर फार कमी ठिकाणी होतो डॉट मॅट्रिक्सचा. तुम्ही जर रेल्वेच्या तिकीट काढायला गेला तर तिथं एक डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असतं, कर 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 आवाज येतो, तर एक डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. त्यानंतर पोस्टात अजूनही वापरला जातो, बँकेत काही ठिकाणी वापरलं जातं डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. त्यानंतर नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये इंकजेट प्रिंटर आणि लेझर प्रिंटर. आता यात लेझर इंकजेट प्रिंटरचा आता वापर थोडा जास्त वाढलेला आहे. नंतर मॉनिटरचे प्रकार आहेत. CRT मॉनिटर हे पूर्वी CRT मॉनिटर जास्त वापरलं जायचं, परंतु आता या CRT मॉनिटरचा आता यूज फार कमी झालेला आहे याचा. आता LCD किंवा LED मॉनिटर्स आता वाढलेले आहेत आपल्याकडं वापर. हे LCD मॉनिटर इथे दाखवलेलं आहे आपल्याला. आता यानंतर आपला जो आहे स्टोरेज डिव्हाइस काय आहे, तर स्टोरेज डिव्हाइसमध्ये आपल्याला फ्लॉपी डिस्क. आता ही फ्लॉपी डिस्क आता वापरल्या जात नाही आता जास्त करून, फार पूर्वी वापरायचे. आता कम्प्युटरला फ्लॉपीचे ड्राईव्हसुद्धा राहिलेले नाहीत. पूर्वी फ्लॉपी डिस्क वापरायचे, त्याची साईजच बघा तुम्ही जर बघितलं तर 1.44 MB फक्त डाटा बसायचा त्याच्यात. MB नॉट GB, MB म्हणजे किती छोटा डाटा बसायचा. तर हे आता फ्लॉपी डिस्कचा वापर कमी झालेला आहे. तसे स्टोरेज डिव्हाइस म्हणून पूर्वी वापरायचे. आता हार्ड डिस्क बसवलेलं असते कम्प्युटरला आणि त्याचे स्टोरेज तुम्ही जर बघितलं, आता जनरली जे आताचे कम्प्युटर्स आहे त्यांना 350 GB पासून तर 1 TB 2 TB डाटाचे हार्ड डिस्कसुद्धा आता निघालेले आहे. त्यानंतर CDs सुद्धा आता थोडंसं आउटडेटेड होत चाललेले आहे. CDचा सुद्धा वापर करत नाही. ते अवेलेबल इन व्हरायटी फॉर्मॅट, CD-ROM, CDR, CD रीड राईट W. आता ह्या CDमध्ये सुद्धा जवळपास 750 MB डाटा बसायचा. त्यानंतर CD नंतर DVDs आलेल्या आहे. तर या DVDमध्ये DVD ROM, DVD-R, DVD रीड राईट अशा पद्धतीच्या DVD आहेत. याच्यामध्ये जवळपास 4.7 GB डाटा बसायचा. याची कॅपॅसिटी 4.7 डाटा इतकीपर्यंत असायची. त्यानंतर आता USB फ्लॅश ड्राईव्ह, आता हे बरेच जण वापरतात. तर तुम्ही बघितलेले असेल. USB फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे काय की त्याला आपण पेन ड्राईव्ह म्हणतो शॉर्टकटमध्ये. तर त्याचं स्टोरेज जे आहे तुम्ही आता जर बघितलं 1 GB पासून तर 64-256 GB याचे स्टोरेज अवेलेबल आहे आपल्याकडे. USB फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे पेन ड्राईव्ह. आता CPU बद्दल आपण माहिती घेऊया. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPUचं लॉंग फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जात आहे. CPUचं लॉंग फॉर्म काय, तर त्याचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. द CPU इज रिस्पॉन्सिबल फॉर हँडलिंग ऑल इन्स्ट्रक्शन्स it receives from hardware and software running on the computer. The CPU, the primary components, CPU's
primary components are ALU, arithmetic logic unit, and that performs mathematically and logically and decision operation of the operation, and the CU, control unit, that directs all the process of the operation. आता हे CPU जे आहे सगळ्या आपल्या प्रोसेस ज्या या डाटावर होतात या CPU मध्ये होतात. याचे दोन भाग आहेत या CPUचे. ALU, अर्थमॅटिक लॉजिक युनिट, ज्याच्यामध्ये साधारणतः त्यात परफॉर्मन्स मॅथमॅटिकली, लॉजिकली आणि डिसिजन ऑपरेशन ALU मध्ये होतात, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. आणि कंट्रोल युनिट याच्यामध्ये द डायरेक्ट्स ऑल द प्रोसेस ऑफ ऑपरेशन, तो डायरेक्ट करतो सगळ्या प्रोसेस ऑपरेशनला. याचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जातो बेसिक आपल्या परीक्षेमध्ये. आता याचे जे ब्रँड्स आहे तुम्ही जर बघितले ब्रँड्स, कोणत्या ब्रँडचा CPU आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आपल्या कम्प्युटरला वरच्या साईडला चिकटवलेलं असतं. बहुतेक कम्प्युटर्स हे इंटेलचे असतात, इंटेल इनसाईड असं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. तर पेंटियम मेड बाय इंटेल, आता पेंटियम राहिलेलं नाही पण पूर्वी जुनं दाखवलेली माहिती याच्यामध्ये. सेलरॉन मेड बाय इंटेल आणि ॲथलॉन मेड बाय AMD. तर हे साधारणतः इंटेल आणि AMD हे दोन प्रकारचे जे ब्रँड याच्यामध्ये आहेत. आता ह्या मेमरी युनिट्स आपल्याला याच्याबद्दल बघायचं आहे. आपला स्टोरेज युनिट, आता ही पूर्वी फ्लॉपी ड्राईव्ह ही वापरायचो आपण. हे साधारणतः एक 15-20 वर्षापूर्वी आपण फ्लॉपी ड्राईव्ह हे वापरायचो. याची कॅपॅसिटी अतिशय कमी, तुम्हाला मी सांगितलं मग अशी 1.44 MB पर्यंतची कॅपॅसिटी असायची. आता ही हार्ड डिस्क, आता सध्या आपण हार्ड डिस्क ड्राईव्ह हा कम्प्युटरमध्ये बसवलेली असते त्याच्या मेमरीसाठी, स्टोरेजसाठी. तर ही हार्ड डिस्क ड्राईव्ह. त्यानंतर USB फ्लॅश ड्राईव्ह, हा पेन ड्राईव्ह हा तुम्ही बघितलेला आहे, पेन ड्राईव्ह. त्यानंतर व्हिडिओ टेप, ही आता याचासुद्धा वापर होत नाही. पूर्वी VCR वगैरे असायचा किंवा आपण लग्नाच्या कॅसेट्स वगैरे बनवत होतो, ह्या टाईपच्या मॅग्नेटिक टेप्स असायच्या. याचासुद्धा वापर आता आपण फार कमी झालेला आहे. कोणी तुम्हाला बघायलासुद्धा मिळणार नाही हे मेमरी कार्ड मात्र तुम्हाला माहिती आहे. मेमरी कार्ड जे तुम्हाला तुमच्या फोनसाठी किंवा तुमच्या कॅमेऱ्यासाठीचे मेमरी कार्ड आपण वापरतो. त्यानंतर हे DVD किंवा CD, तर ह्याच्यामध्ये फरक एवढाच असतो की कॅपॅसिटीचा फरक असतो CD आणि DVDमध्ये. DVDची कॅपॅसिटी जास्त असते, 4.7 GB पर्यंतची कॅपॅसिटी याच्यामध्ये असते. आता हे जे दाखवलेलं आहे हे आपल्या कॅबिनेट आहे कम्प्युटरचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला या कॅबिनेटमध्ये याची माहिती व्हावी म्हणून याच्यामध्ये तुम्हाला हे फिगर दिलेली आहे का हा जो वरती हे जे पार्ट असतो CD DVD रोम ड्राईव्ह हा एक असतं. त्यानंतर इयरफोन जॅक इथं दिलेला आहे, दाखवलेला आहे. त्यानंतर व्हॉल्यूम कंट्रोलर इथं दिलेला आहे. त्यानंतर CD DVD जे आहे, CD DVD रोम इजेक्ट बटन इथे दिलेलं आहे. त्यानंतर ही फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी इथं बसायची पूर्वी, आता फ्लॉपीचा आपण वापर करत नाही. त्यानंतर पॉवर बटन आहे, त्यानंतर रिसेट बटन आहे. तर ह्या कॅबिनेट जे दाखवलेलं आहे याच्यावरचे हे फंक्शन्स तुम्हाला माहिती असावी म्हणून हे दाखवलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर हे बॅक साईडला, कॅबिनेटच्या बॅक साईडला जे दिलेले आहे तुम्हाला, हा बॅक व्ह्यू दिलेला आहे, जे पोर्ट दाखवलेले आहे तुम्हाला. तर हा बघा, हा एक पोर्ट सगळ्यात पहिले PS2 पोर्ट आहे कीबोर्डचा. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, हा कीबोर्डचा पोर्ट आहे आणि हा ब्ल्यू कलरचा आहे, थोडासा जांभळ्या कलरचा आहे. तर याच कलरचा तुमचा कीबोर्डचा जो मेल पोर्ट राहील तो सुद्धा त्याच कलरचा आहे. त्यामुळे आपल्याला हा कुठं बसवायचा हे त्या कलरवरून लगेच
लक्षात येतं. त्यानंतर माऊसचा ग्रीन कलरचा आहे पोर्ट आहे हा ग्रीन कलरचा सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने माऊसचा जो मेल इन्सर्ट आहे त्या सारखाच राहील. त्यानंतर हे USB पोर्ट आहे. USB म्हणजे तुम्हाला USB फ्लॅश ड्राईव्ह लावता येतो इथे या ठिकाणी, किंवा आता बरेच कीबोर्ड्स आणि माऊस हे सुद्धा USB पोर्टचे झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला USBचे जे काही पोर्ट्स असतील ते आपण तिथं वापरू शकतो. त्यानंतर इथरनेट पोर्ट, नेटवर्क पोर्ट इथे हा दिलेला आहे. हा जो दिलेला आहे, हा जो दाखवलेला आहे इथरनेट पोर्ट, या ठिकाणी तुम्हाला इंटरनेटचं जे कनेक्शन आहे, इथं मोडेम जर असेल मध्ये, आपण नेटचं कनेक्शन डायरेक्ट आपण RJ कनेक्टरने इथे बसून देऊ शकतो. त्यानंतर हा एक पोर्ट दाखवलेला आहे डायल अप मोडेम. आता याचा वापर होत नाही डायल अप मोडेमचा, पण तो पोर्ट दाखवलेला आहे आपल्याला. त्यानंतर प्रिंटर पोर्ट्स दाखवलेले आहे. त्यानंतर VGA मॉनिटर पोर्ट्स आहे. आता तुम्ही जर हे पोर्ट्स बघितले तर याचं वैशिष्ट्य असं आहे की या पोर्टमध्ये दुसरी पिन कुठलीही बसणार नाही. ज्या साईजचे ज्यासाठी ते पोर्ट्स दिलेले आहे, समजा या ठिकाणी तुम्हाला जर प्रिंटरच्या तिथे तुम्हाला जर मॉनिटर बसवायला गेला तर बसणार नाही, कारण याची साईज आहे, याच्या पिनाची संख्या ही या प्रिंटरचे साईज आणि त्या पिनांची संख्या आणि ह्या मॉनिटर इथे जे बसवायचं याची साईज आणि पिनांची संख्या वेगळी असते. त्यामुळे याच्यात आदलाबदल होण्याची शक्यता नाही. अगदी डोळे झाकून सुद्धा कोणीही हे पोर्ट्स बसू शकतो. त्यानंतर स्पीकर्स, इनलाईन मायक्रोफोन आणि गेम पोर्ट, जॉयस्टिक, ह्यासाठी हे पोर्ट्स असे वेगवेगळे दिलेले आहेत. इथं स्पीकर, इनलाईन आणि मायक्रोफोन, तर असे हे पोर्ट्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक कथा इथं माहिती आहे, रॅमचं लॉंग फॉर्म दिलेला आहे. रॅम ऑल्सो कॉल्ड रँडम ॲक्सेस मेमरी. तर आता हा प्रश्न तुम्हाला येतो, रॅमचा लॉंग फॉर्म सांगा, रोमचा लॉंग फॉर्म सांगा. रोमचा लॉंग फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी, टेम्पररी स्टोरेज ऑफ द डाटा प्रोग्राम दॅट बिईंग ॲक्सेस्ड बाय द CPU. याच्यामध्ये टेम्पररी रॅममध्ये मेमरी असते. समजा CPUनं जर ॲक्सेस करायची असेल तर टेम्पररी या रॅममध्ये मेमरी असते, रँडम ॲक्सेस मेमरी. आणि ही व्होलाटाईल असते, म्हणजे समजा तुम्ही कम्प्युटर जर ऑफ केला तर या रॅममधले मेमरी ही इरेज होते, उडून जाते. त्यानंतर मोर रॅम मीन्स, आता जर जास्त रॅम आपण बसवले असेल, समजा 1 GB रॅम आहे किंवा 2 GB रॅमचा कम्प्युटर असेल, जेवढं रॅम जास्त असेल, जेवढे होल त्या कम्प्युटरमध्ये जास्त रॅम असतील, तर त्याची प्रोसेस लार्ज प्रमाणात मोठ्या प्रमाणात होईल. लार्ज प्रोग्राम्स अँड फाईल्स ॲज वेल ॲज इन्हॅन्स सिस्टीम परफॉर्मन्स, म्हणजे सिस्टीमचा परफॉर्मन्स हा जेवढा जास्त रॅम असेल तेवढा जास्त राहील. आता या ठिकाणी आपल्याला रॅमचे प्रकार दाखवलेले आहेत. डी रॅम, डायनॅमिक रँडम ॲक्सेस मेमरी, स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी आणि फास्ट पेज मोड रॅम. त्यानंतर एक्सटेंडेड डाटा आउट रॅम, त्यानंतर सिंक्रोनस डी रॅम, त्यानंतर डबल डाटा रेट SD रॅम, ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रॅमचे आहे. तर आपल्याला याच्यामध्ये एवढं डीपमध्ये सिलेबसला नाही आहे. आणि दुसरं आपल्याला हे एक्झामसाठी हे सर्वात जास्त विचारलं जातं, 1 किलोबाईट इज इक्वल टू किती बाईट्स, हा प्रश्न नेहमीच येत असतो. तर 1024 बाईट्स. त्यानंतर 1 मेगाबाईटमध्ये किती किलोबाईट, तर 1024 किलोबाईट. 1 gigaबाईटमध्ये किती मेगाबाईट, तर 1024 मेगाबाईट. आणि 1 TBमध्ये 1024 gigaबाईट. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे बघा, हे रॅमचं चित्र दाखवलेलं आहे आपल्याला.
इंटेल कंपनीचा रॅम, हे रॅमचं चित्र दाखवलेलं आहे. आता याच्यात थोडक्यात आपण रोम टाईपचं याच्यामध्ये दाखवून घेऊ. रोम रीड ओनली मेमरी चिप्स, त्यानंतर पी रोम प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, आणि ई प्रोम इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, आणि ई इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आता एक पॉवर सप्लाय एक असतो आपल्याला की ज्याच्यातून आपल्या कम्प्युटरला पॉवर सप्लाय मिळतो. जी सिस्टीम आहे त्याला म्हणतात SMP स्विच मोड पॉवर सप्लाय. तर याचं काम काय आहे की आपला जनरली जो आपला सप्लाय असतो AC असतो, तर हा सप्लाय तो AC टू DC कन्वर्ट करतो आणि स्टेप डाऊन करतो. व्होल्टेज 3 to 12 DC सप्लायमध्ये हा SMP आपल्याला या कम्प्युटरचा सप्लाय हे करतो. हे बघा, हा SMP तुम्हाला कम्प्युटरच्या सप्लायचं काम करतो. बघा, याला पॉवर सप्लाय देण्याचं काम करतो. हां, आता थोडक्यात तुम्हाला याच्यामध्ये आता आपण याच्या नेहमीच्या बुकप्रमाणेच चाललेलो आहोत. आणि आता याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर असं याच्यामध्ये दिलं आहे का कम्प्युटरचं ॲप्लिकेशन कुठं होतं. आता हा जर प्रश्न फार म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं तर कम्प्युटरचा वापर कुठे होतो, तर याचा असा प्रश्न विचारला पाहिजे की कुठे होत नाही. कारण आता प्रत्येक ठिकाणी कम्प्युटरचा वापर आपण करतो आहोत. आता याच्यामध्ये दिलेलं आहे वर्ड प्रोसेसिंग, इंटरनेट, त्यानंतर डिजिटल व्हिडिओ ऑडिओ कंपोजिशन, डेस्कटॉप पब्लिशन, कम्प्युटर इन मेडिसिन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, बँक, ट्रॅव्हल्स म्हणजे रेल्वे, त्यानंतर टेलिकम्युनिकेशन आपण मोबाईल जो वापरतो तो, डिफेन्स म्हणजे संरक्षण क्षेत्र, ई लर्निंग जसं आता मी लेक्चर घेतो आहे तर याच्यातसुद्धा कम्प्युटरचा वापर होतो आहे, गॅम्बलिंग, त्यानंतर एक्झामिनेशन्स. आता जर आपल्या एक्झाम्स ऑनलाईन आहे तर त्या CBT एक्झाम्स ह्या कम्प्युटरवरच होतात. कम्प्युटर्स इन बिझनेस, सर्टिफिकेट्स, त्यानंतर ATM मशीन्स, न्यूज, रोबोटिक्स, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, आपल्या घरातले फ्रीज, मायक्रोवेव्हज किंवा वॉशिंग मशीन याच्यातसुद्धा सगळं कम्प्युटराईज झालेलं आहे. एरोप्लेन्स म्हणजे आता प्रश्न असा विचारू शकतो आपण की कम्प्युटरचा वापर कुठे होत नाही. तर मित्र हो, आज आपण बेसिक हा चॅप्टर बघितलेला आहे. कम्प्युटरचा जो आपण बघितलेला आहे चॅप्टर्स, IT लिटरेसीचा जो मॉड्यूल 2 आहे आपल्या एम्प्लॉयबिलिटी स्किलचा, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू कम्प्युटर अँड इट्स ॲप्लिकेशन, हार्डवेअर अँड पेरिफेरल्स. आता याच्यामध्ये आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल, तुम्ही डिस्क्राईब करू शकता व्हेरियस कंपोनंट तुमच्या या ठिकाणी आपण बघितले. त्यानंतर सॉफ्टवेअर, हार्डवेअर अँड पेरिफेरल्स, त्यानंतर डिस्क्राईब ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर, एक्सप्लेन हाऊ टू कनेक्ट ॲक्सेसरीज टू कम्प्युटर, स्विच ऑन अँड शटडाऊन कम्प्युटर. आता हे फक्त आपलं राहिलेलं आहे, स्विच ऑन अँड शटडाऊन ऑफ द कम्प्युटर. तर हे आता आपण उद्याच्या चॅप्टरमध्ये घेऊ. तर मित्र तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कॉमेंट्स करा. काही जरा सूचना असतील तर त्यासुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि व्हिडिओ जर बघितला तर आपल्या ITIचं नाव आणि ट्रेड हे कम्प्युटरमध्ये आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.